संपूर्ण गौतम बुद्ध वंदना भाग 25 पाली व मराठीमध्ये राहुल सुत्त तथागताची उपदेश गाथा आहे। राहुल सुत्त दक्षतापूर्वक घेतल्याने मनुष्यास बुद्ध तत्वज्ञान प्राप्त होते, मनुष्य सुखी होतो। राहुल सुत्त कच्ची अभिन्न संवासा नाव जाणासी पंडितंग उक्काधारो मनुसानंग कच्ची अपचितो तया। राहुल सुत्त तथागत भगवान बुद्ध राहुल बाळास म्हणाले, हे राहुल, अति परिचयाने सारीपुत्रादी सुज्ञांची तू अवज्ञा तर करीत नाहीस ना? मनुष्यासाठी ज्ञानाची मशाल पाजळणारे त्यांचा तू आदर ठेवतोस ना? नाहंग भिन्न संवासा अवजानामि पंडितंग उक्काधारो मनुसानंग नीचंग अपचितो मया। राहुल बाळ तथागत भगवान बुद्धांना म्हणाले, हे भगवान, अति परिचयाने मी सुज्ञांची कधीच अवज्ञा करीत नाही। मनुष्यासाठी ज्ञानाची मशाल पाजळणारे त्यांचा मी सतत आदर ठेवतो। वथ्युगाथा पयच्च काम गुणे हित्वा पिय रूपे मनोरमे सद्धाय धरा निकम्म दुःख संत करो भव। तथागत भगवान बुद्ध राहुल बाळाला मार्गदर्शन करीत आहेत, बुद्ध तत्वज्ञान देत आहेत। मनाला आवडणारे व उल्हासित करणारे पंचेंद्रियाचे विषय सोडून श्रद्धापूर्वक तू घरातून निघ, कामभोगातून आसक्ती त्याग व दुःखाचा अंत कर। मित्ते भजस्सु कल्याणे पंत यच्च सयणासनंग विवितंग अपनिघ्घो संग मत्तयो होहि भोजने। कल्याण मित्रांची संगती धर, तुझी बसण्या उठण्याची जागा
जेथे बडबड कमी असेल अशा एकांत स्थळी असू दे व तू भोजनाचे बाबतीत मिताहारी हो, मात्रा जाणणारा हो. चीवरे पिंड पातोच पचये सयनासणे एतेषु तन्हंगमा कासीमा लोकं चीवर भोजन, औषध आणि आश्रयस्थान यांच्यात तू आसक्ती धरू नकोस आणि इहलोकी पुनर्जन्म घेऊ नकोस. संउतो पाती मोख स्मिंग इंद्रियेषु च पयच्चसु सती काय गत्ता तथ्यु निब्बिदा बहुलो भव. प्रतिमोक्षाच्या नियमाप्रमाणे संयमी राहून पंचेंद्रियात संयम ठेव. कायागता स्मृतीची भावना कर. वैराग्याकडे आपला ओढा ठेव. निमित्तंग परिवज्जेहि सुभंग रागुपसहितंग अशुभाय चित्तंग भावेहि एकग्ग सुसमहितंग. काम विकार उत्पन्न होईल असे अशुभ निमित्त वर्ज कर, जेणेकरून चित्त एकाग्र आणि समाधियुक्त होईल. अनिमित्त यच्च भावेहि मानानो सयमुज्जः ततो मानभिसमया उपसंतो चरिससीति. कायच्या अशुभ भावाचे चिंतन कर व अहंकाराची वासना सोडून अहंकाराचा त्याग केलास की तू अगदी शांत होशील. इत्थंग सुदंग भगवा आयस्मन्तंग इमाहि गाथा हि अभिर्नहंग भोवदतीति. याप्रमाणे तथागत भगवान बुद्ध आयुष्यमान राहुल माळाला वारंवार उपदेश करीत असत. साधु साधु साधु.